आषाढी एकादशीचं महत्त्व येणाऱ्या पिढ्यांना समजावं यासाठी आषाढी एकादशीचं महात्म्य प्रतिपादन करणारा हा छोटासा व्हिडिओ। आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यात येणारी एकादशी। आषाढ महिन्यात 2 एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढ वद्य एकादशी। त्यापैकी आषाढ शुद्ध एकादशी हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची आणि पूज्य मानली जाते। या एकादशी निमित्त अनेक लोक पंढरपूरची वारी करतात, विठ्ठलास भेटावयास जातात। तर घराघरात या आषाढी एकादशी निमित्त उपवास केला जातो। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक विठ्ठल नामाचा गजर करीत या आषाढी एकादशीला पायी दिंडीमध्ये सहभागी होतात। यालाच आषाढी वारी असं म्हणतात। पंढरपुरात गेल्यानंतर चंद्रभागेत स्नान केलं जातं, विठ्ठलाचं मनोभावे दर्शन घेतलं जातं। या आषाढी निमित्त महाराष्ट्रासह भारतातील विविध ठिकाणाहून पालख्या पंढरपुरास येतात। जसं की पैठणहून एकनाथांची पालखी, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची पालखी, देहूहून तुकाराम महाराजांची आणि आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी ही पंढरपुरास येत असते। शेगाव या ठिकाणाहून पूर्ण ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची पालखी ही पंढरपुरास रवाना होते। उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते। या दिवशी विशेष करून वारकरी संप्रदायात उपवास करण्याचं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे। घराघरातून अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत लोक या आषाढीचा उपवास धरतात। मित्रांनो, आजच्या या आधुनिक युगामध्ये अनेक लोक या आषाढी निमित्त एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवतात। विविध शाळा, कॉलेजेस आणि विठ्ठल मंदिरांमध्ये या आषाढी एकादशी निमित्त दिंडीचं आयोजन केलं जातं। मित्रांनो, या आषाढी एकादशीचं महात्म्य हे आपल्याला कळावं यासाठी 1 ते 1.5 मिनिटांची छोटीशी कथा आपणास सांगत आहे। कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने प्रचंड तप करून भगवान शिवशंकरांना प्रसन्न करवलं आणि भगवान भोलेनाथांकडून अमरपद मिळवलं। अमरपद याचा अर्थ मृदुमान्य आता कधीही मरणार नव्हता। मात्र शंकरांनी हे वरदान देताना तू एका स्त्रीच्या हातून मरशील असा त्यास वर दिला। आणि म्हणूनच ब्रह्मदेव, भगवान श्रीहरी, श्री विष्णू आणि भोले बाबा या सर्वांना हा अजिंक्य बनला। यांच्यापासून त्याला कोणत्याही प्रकारची भीती उरली नाही। सर्व देव यावेळी मदतीसाठी भगवान शिवशंकरांकडे धावले। मात्र शंकरांनी मदत करण्यास हतबलता दाखवली। त्यावेळी सर्व देव हे भयभीत होऊन चित्रकूट पर्वतावर धात्री म्हणजेच आवळी वृक्षाच्या तळी एका गुहेत लपून बसले। त्यावेळी आषाढी एकादशी होती। त्यांनी दिवसभर काहीही खाल्लं नाही। आपोआपच त्यांना आषाढी एकादशीचा उपवास घडला आणि पर्जन्य म्हणजेच पावसाच्या धारेत स्नान सुद्धा घडलं। त्यावेळी अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासांपासून एक शक्ती उत्पन्न झाली आणि या शक्तीने त्या मृदुमान्य राक्षसाला ठार करून सर्व देवांची मुक्तता केली। ही जी शक्ती देवी, ही देवी म्हणजेच एकादशी देवता। आणि म्हणूनच एकादशी व्रतामध्ये सर्व देवतांचं तेज एकवटलेलं असतं असं म्हटलं जातं। शैव असो किंवा वैष्णव असो, या दोन्हीचे उपासक एकादशीचं व्रत करताना दिसून येतात। मित्रांनो, विठ्ठलाशी संबंधित सुद्धा अनेक कथा आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। विठोबा हा देव भक्त पुंडलिकाच्या भेटीला आला होता आणि तो वारकरी संतांचा कैवारी समजला जातो। त्याचा अवतार हा गयासूर नावाच्या अधर्म संस्थापक भ्रष्ट राक्षसांचा समूळ नाश करण्यासाठी द्वापार युगात झाला होता। गयासूर अरीने सत्यश्रेष्ठ हिंदू धर्माचा नाश करण्यासाठी देवगणांना भुलवलं, गोब्राह्मणांची हत्या सुरू केली आणि म्हणूनच मनमहामूळ जगतपित्याच्या आज्ञेने श्रीहरीने बौद्ध नामे अवतार धारण करून गयासुराला अग्निकुंडात जाळून भस्म केलं। आणि नंतर जो पुंडलिक होता त्या पुंडलिकाची भेट घेऊन त्याला स्वतःचं स्वरूप दाखवलं आणि मातापित्याची सेवा केल्यामुळे त्याला मोक्ष प्रदान केला। 13वे ते 17वे शतक या दरम्यान संत नामदेव असतील, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ अशा प्रकारच्या अनेक जणांनी विठोबाची मनोभावे भक्ती केली
या वारकरी संतांनी विठोबाच्या स्तुतीत अनेक मराठी अभंग रचले. हरिनी कानडी लोक आणि आदी शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक स्तोत्राची रचना केली. आणि म्हणूनच या विठोबाला भेटण्यासाठी, या माऊलीला भेटण्यासाठी अनेक लोक अगदी आतुर होऊन पंढरपुराची वारी करताना दिसून येतात. मित्रांनो, आषाढ महिन्यात शक्यतो जून किंवा जुलै, हे आपले जे इंग्रजी कॅलेंडर आहे त्यानुसार जून किंवा जुलै महिन्यात ही आषाढी एकादशी असते. आषाढ महिन्यातील 11वी तिथी, शुक्ल म्हणजे शुद्ध पक्षातील 11वी तिथी म्हणजेच ही महा एकादशी, आषाढी एकादशी. या एकादशीला देवशयनी एकादशी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. हा एक खूप मोठा पवित्र दिवस असतो. या दिवसापासून चतुर्मासास सुरुवात होते. चतुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा काळ. हा 4 महिन्यांचा काळ आषाढी एकादशीला सुरू होतो आणि कार्तिकी एकादशीला संपतो. अशी मान्यता आहे की या 4 महिन्यांच्या काळात भगवान श्रीहरी श्री विष्णू हे क्षीरसागरात शेषनागावरती योग निद्रिस्त होतात आणि 4 महिन्यांनी म्हणजेच कार्तिकी एकादशीला ते या योग निद्रेतून बाहेर येतात. या कार्तिकी एकादशीस प्रबोधिनी एकादशी असं म्हटलं जातं. या चतुर्मासात म्हणजे 4 महिन्यांच्या काळात अनेक लोक मांसाहार वर्ज करतात. मित्रांनो, पंढरपूरचं जे मंदिर आहे आणि त्यातील जी मूर्ती आहे ती अत्यंत पुरातन आहे आणि या मंदिराची अनेक वेळा पुनर्बांधणी सुद्धा झाली आहे. शालिवाहन वंशात एक प्रतिष्ठान नावाचा राजा होऊन गेला. या राजाने या देवळाचा इसवी सन 83 मध्ये जीर्णोद्धार केल्याचे पुरावे आहेत. तसेच इसवी सन 516 मध्ये राष्ट्रकुटांच्या काळात पंढरपूर हे अत्यंत चांगली लोकवस्ती असलेले ग्राम म्हणजेच गाव असल्याचा पुरावा सुद्धा मिळतो. इसवी सन 1239 साली देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचा सुद्धा दावा आहे. तर जी पादुका प्रदक्षिणेची जी काही प्रथा पडली ती इसवी सन 1296 मध्ये चालू झाली. इसवी सन 1650 मध्ये हैबत बाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचणाऱ्या पालखीची प्रथा पाडली. मित्रांनो, जर आपण कधी पंढरपूरला गेला असेल तर आपल्याला माहित आहे की पूर्वेकडे 3 दरवाजे आहेत, उत्तरेकडे 3 आहेत, दक्षिण आणि पश्चिमेकडे एक द्वार आहे. जे मुख्य महाद्वार आहे ते पूर्व दिशेला आहे. त्या ठिकाणी ज्या 11 पायऱ्या चढून आपल्याला जावं लागतं त्यातील एका पायरीला नामदेव पायरी असं नाव आहे. कोपऱ्याच्या देवळीमध्ये आपल्याला गणपती दिसून येईल. वरती नगारखाना आहे. तर महाद्वारावरती सिंह, कमानी, वेकपत्ती अशा प्रकारचं नक्षीकाम आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, आम्ही दिलेली ही माहिती जर आपणास आवडली असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर करा, त्यांना ती पाठवा. आपल्या हिंदू धर्माचं महत्त्व त्यांना सुद्धा समजू द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमो नारायणा.